नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी। वाहन भत्ता वाढीस मंजुरी, कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। वाहन भत्ता वाढीस राज्य सरकारने मंजुरी दिल्याने एप्रिल वेतनासोबत वाढीव भत्ता मिळणार आहे। हा वाढीव भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहू शकता। प्राप्त माहितीनुसार मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या प्रवास भत्ता वाढीस प्रशासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे तब्बल 2500 शिक्षकांना वाढीव वाहन भत्ता एप्रिल 2026 वेतनासोबत मिळणार आहे। महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्याने प्रवास भत्त्यामध्ये देखील वाढ लागू करण्यात आलेली आहे। सदर नमूद शिक्षकांना नियमानुसार प्रवास भत्ता व वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यास मंजुरी दिली आहे। याशिवाय इतर दैनिक भत्ते, वाहन खर्चाची प्रतिपूर्ती व बदली प्रवास भत्ता सुधारित दराने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे पालिका प्रशासन अंतर्गत कार्यरत 2500 शिक्षक कर्मचाऱ्यांना राज्य सरकार प्रमाणे वाहन भत्ता, इतर देय भत्ते व 7व्या वेतन आयोग थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।